अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी 90% लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे। बघा, बऱ्याच वेळा म्हणजे 90% वेळा असं होतं आपल्यासोबत की पर्समध्ये आज मी 10,000 रुपये ठेवलेत, पण 4 दिवसामध्ये अगदी 500 रुपये पण पुरत नाही। आपली जी पर्स आहे ही पर्स भरलेली राहण्याच्या ऐवजी सतत रिकामी होत असते। खूप विचार करतो की खर्च कमी करणार किंवा खर्च करणारच नाही, पण असं घडतच नाही। लक्ष्मी स्थिरावतच नाही। सतत काहीतरी असं कारण निघतं की पर्समध्ये ठेवलेले जे पैसे आहेत ते काढावे लागतात, ते संपवावे लागतात, म्हणजे आपल्याकडे असणारी जी लक्ष्मी आहे ती दुसऱ्याला द्यावी लागते। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय म्हणजे ही एक वस्तू शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या जवळ ठेवल्याने तुमच्याकडे सदैव माता लक्ष्मीची प्राप्ती राहील, तुमच्याकडे पैशांचा ओघही येत राहील आणि आलेला जो पैसा आहे तो नेहमी टिकूनही राहील। बघा, या उपायाने तुमचा जो काही खर्च असेल तो खर्च कमी होईल आणि तुमच्याकडे पैशांची आवक जी आहे ती वाढत जाईल। ज्यांच्याही आयुष्यामध्ये असं सुरू आहे की त्याही पर्समध्ये पैसे टिकत नाही, पैसाच राहत नाही, पैसा येत पण नाही, पैशांचा मार्ग खुले पण होत नाही, कितीही प्रयत्न केले, कितीही मेहनत केली, खूप कष्ट करते, पण तरी पण माझी पर्स जी आहे ती सतत रिकामीच असते। बऱ्याच वेळा आपल्या पतीच्या सोबतही असं होतं की जेव्हा बघितलं तेव्हा पतीच्या पॉकेटमध्ये पैसेच नसतात। सगळ्याच बायकांना वाटतं की आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये पैसे असावेत, अगदी जास्त नसले तरी थोडे पैसे असावेत आणि त्यातले काही पैसे हे त्याने आपल्यालाही द्यावे, पण बऱ्याच वेळा असं होतं की सतत त्याचाच पॉकेट रिकामा असतो तर तो आपल्याला काय देणार। पण आत्ता जी रेमेडीज किंवा जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ही शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही केली तर तुमच्या पतीचं जे पॉकेट आहे ते भरलेलं राहील आणि तुमची जी पर्स आहे तीही सदैव भरलेली राहील। आता असं नाही की आपोआप पर्समध्ये पैसे येतील, पण बंद झालेले धनाचे मार्ग खुले होतील। जे कष्ट मेहनत करत आहेत त्याला नशीब साथ देईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे धनाची पैशांची आवक तुमच्याकडे वाढत जाईल। काहीच जरी नसेल तरी रोज कुठून ना कुठून का होईना पण तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जवळ पैसा येत जाईल। आता शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे 5-6च्या पुढे ते रात्री 12च्या आत तुम्ही कधीही ही सेवा केली तरीही चालेल। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पिंपळ वृक्ष, बघा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल, छोटं मोठं कुठलंही, त्या पिंपळाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ, पिंपळाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तोडायचं आहे, ते लाल रंगाच्या कापडात बांधायचं आहे आणि ते घरी आणायचं आहे। आणल्यानंतर एका छोट्याशा तामणात किंवा छोट्याशा प्लेटमध्ये हे पिंपळाच्या झाडाचं जे मूळ आहे ते ठेवायचं आहे। त्याच्यावरती थोडंसं पाणी म्हणजे शुद्ध जल, गंगाजल अर्पण करायचं आहे। हे मूळ स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरी एक छोटी प्लेट किंवा एक डिश घ्यायची, त्याच्यामध्ये हे जे मूळ आहे पिंपळाच्या वृक्षाचं ते ठेवून द्यायचं। आता याच्यावरती थोडंसं हळदी आणि कुंकूचं जे पाणी असतं, बघा हळदी आणि कुंकवाचं पाणी, एका वाटीत थोडी हळद घ्या, थोडं कुंकू घ्या, त्यात थोडंसं पाणी घ्यायला ते मिक्स करा आणि हे जे आहे ते तुम्हाला ते पिंपळाच्या मुळावरती अर्पण करायचे। अर्पण करत असताना माता लक्ष्मीसोबत ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पण मंत्र म्हणायचा आहे। ठीक आहे, दोनही मंत्र म्हणून तुम्हाला यावरती 7 थेंब तरी हळदी कुंकवाचं जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या अख्ख्या अक्षता अर्पण करायच्या आहेत। 7 अख्खे असणारे जे धनी असतात हे धने तुम्हाला तिथे अर्पण करायचे। इतकं करून झालं की धूप दीप हे सगळं काही ओवाळून घ्यायचं। त्याच्यानंतर अर्धा तास तरी हे मूळ जे आहे ते देवघरामध्येच ठेवून द्यायचं।
त्यानंतर एक लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाचा एक छोटा फडका घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मूळ उचलून ठेवायचं. बाकी काहीच नाही, धने तांदूळ काहीच नाही, फक्त ते जे मूळ आहे ते त्याच्यामध्ये ठेवायचं. त्याला घट्ट गाठ मारायची आणि छोटीशी त्याची पोटली तयार करायची. आता शुक्रवारच्या दिवशी रात्रभर हे पिंपळाच्या झाडाचं जे मूळ आपण अभिमंत्रित केलेलं आहे, ज्याची छोटी पोटली तयार केलेली आहे, ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवून द्यायची आहे. पूर्ण शुक्रवारचा तुम्ही अगदी अर्धा एक तास ठेवा किंवा पूर्ण शुक्रवारची रात्रभर ठेवलात तरीही चालेल. शनिवारच्या दिवशी जेव्हा उठाल, स्वच्छ स्नान जे काही असेल ते सगळं काही आपलं आवरून झालं की त्याच्यानंतर ती छोटी लाल फडक्यात बांधलेली ही पिंपळ वृक्षाची मुळाची जी पोटली आहे म्हणजे ती तुम्हाला तिथून काढायची आहे आणि तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे. 2 जणांसाठी हा उपाय केला असेल, पतीसाठी आणि तुमच्यासाठी, तर 2 पोटल्या होतील. 3 जणांसाठी केला असेल तर 3 पोटल्या होतील. फक्त एकाच व्यक्तीसाठी केला असेल तर एकच पोटली होईल. ही पोटली आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, जिथे तुम्ही नेहमी पैसे वगैरे ठेवता तिथे ठेवून द्यायचे आहे. आता किती दिवस ठेवायची तर तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. कधीतरी 4-5 महिन्यांनी असं चुकून वाटलं की आता थोडा लाभ कमी होतोय, त्यावेळेस ते काढा, वाहत्या पाण्यात एखाद्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्या. पुन्हा एखाद्या शुक्रवारी नवीन पिंपळाच्या झाडाच्या मुळाची एक छोटीशी मुळी उचला, छोटीशी मुळी थोडीशी म्हणजे ती कट करा आणि ती घरी घेऊन आणि सांगितल्या पद्धतीने सेम ही सेवा करा. जोपर्यंत ही पिंपळाची मुळी तुमच्या पर्समध्ये असेल, लक्षात ठेवा तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल. पिंपळ वृक्ष ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो, माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा या झाडावरती साज असतो. जेव्हा शुक्रवारच्या दिवशी या मुळाचं एक छोटं तुकडा तुम्ही घरी आणा, त्या तुकड्याच्या स्वरूपात साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आगमन तुमच्या घरात येईल. जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित करून तुमच्या जवळ ठेवाल, जेव्हा अभिमंत्रित करून तुमच्या पर्समध्ये हे ठेवाल, तेव्हा अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला प्राप्त राहील. ज्यामुळे धनाचे कुठलेच अडचण किंवा कुठलीही चणचण राहणार नाही. उलट पैशांचे मार्ग खुले होत जातील. तुमच्याकडे धन जे आहे ते आकर्षित होत राहील. जिथे लक्ष्मी असते तिथे लक्ष्मी खेचली जाते. जेव्हा पिंपळ वृक्षाची मुळी तुमच्याकडे असेल तेव्हा त्या लक्ष्मीकडे ही आपली जी दुसरी म्हणजे आर्थिक लक्ष्मी आहे ती खेचली जाईल. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी हे सगळंच राहील आणि पैशांची भरभराट राहील. तसंच पिंपळ वृक्ष बघा असं असतं की ज्या घरात बऱ्याच लोकांचे चुकीचे समज असतात की पिंपळ वृक्ष म्हणजे काहीतरी वाईट, भूतबाधा, पण पिंपळ वृक्षाकडे भूत प्रेत जे आहेत ते बघतही नाही. जर स्वतःचं संरक्षण करायचं असेल, कुटुंबाला नजरबाधेतून, तांत्रिक बाधेतून जर वाचवायचं असेल तर मी नेहमीच तुम्हाला पिंपळाचे असंख्य उपाय सांगितलेले आहेत. म्हणजेच काय तर ह्या पिंपळ वृक्षाचं मूळ जर आता तुम्ही तुमच्या सोबत ठेवलं तर कुठली नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, बाधा किंवा कुठलाही जादूटोणा तुमच्यावरती चालणारही नाही. कुणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं वाईटही होणार नाही. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.